नमस्ते सर्वांना. मी आज तुम्हाला पॉलिटीचे काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्याचे रिसोर्सेस काय असलं पाहिजे, कशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, 9, 10, 11, 12च्या जे NCERT आहे ना त्या पिकअप करायच्या. त्या GS2च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, प्रिलिमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप छान पद्धतीनं त्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि त्याबरोबरच तुम्ही काय करायचं, रेफरन्स बुकचा यूज करायचा जो असेल ना, हे बुक आहे पॉलिटीचं लक्ष्मीकांतचं बुक आहे. हे बल्की बुक आहे थोडं. याला प्रिपरेशन करताना सुद्धा याची स्ट्रॅटेजी अवलंबली ना, हे बुक सुद्धा छान पद्धतीने कमी काळामध्ये कव्हर होऊ शकतं. म्हणजे काय करायचं माहिती आहे का, या बुकमध्ये सेंटर आणि स्टेट या पद्धतीने प्रिपरेशन करायचं. म्हणजे सेंट्रलचे जे पद आहे, प्रेसिडेंट झालं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर झालं, प्राईम मिनिस्टर झाले, सेंट्रलचे जे आहे ना ते स्टेट लेवलचं नाही का, गव्हर्नर झालं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर झालं, चीफ मिनिस्टर झाले, हे कव्हर करायचं. त्यानंतर सेंट्रलच्या रिलेटेड पार्लमेंट कव्हर केलं का, राज्याच्या लेवलचं स्टेट लेजिस्लेटर कव्हर करायचं. त्यानंतर सेंट्रलच्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी कव्हर केल्या का, स्टेट लेवलच्या लगेच कॉन्स्टिट्युशनल बॉडी कव्हर करायचं. सेंट्रलच्या स्टॅट्युटरी बॉडी कव्हर केल्या का, स्टेट लेवलच्या स्टॅट्युटरी बॉडी कव्हर करायच्या. अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करा. त्याबरोबर पंचायत राज, म्युन्सिपालिटी म्हणजे थर्ड लेवलला या पद्धतीने कव्हर केला. आणि त्याबरोबर सायलेंट फीचर्स ऑफ इंडिया हे काय आहे ना, त्याच्या रिलेटेड तुम्ही प्रिपरेशन करा. म्हणजे फंडामेंटल राईट्स काय आहे, फंडामेंटल ड्युटीज काय, ते डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी काय, हे जर तुम्ही अशा पद्धतीने कव्हर केलं ना, हे प्रिपरेशन कमी काळामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सो तुम्ही या पद्धतीनं तुमचं प्रिपरेशन जर IAS साठी, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार या पदांसाठी तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असेल, स्ट्रॉंगली कमी कालावधीमध्ये तुमचा रिझल्ट यायचा असेल, तर तुम्ही माझ्याशी जोडले जाऊ शकता. तुमचं प्रिपरेशन खूप सोपं होणार आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर.